श्री स्वामी समर्थ महाराज यांची मनाला भिडणारी कथा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या जीवनात आशेचा दीप बनून आले होते। स्वामींच्या दरबारात श्रीमंत गरीब मोठालहान असा कोणताही भेद नव्हता। जो श्रद्धेने स्वामींच्या चरणी येई त्याला स्वामी कधीही रिकाम्या हाताने पाठवत नसत। अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता। त्याचे नाव गणू होते। गणू अत्यंत साधा आणि प्रामाणिक होता। त्याच्या घरची परिस्थिती फारच बिकट होती। शेतीवर सतत संकटे येत होती। कधी पाऊस कमी तर कधी अतिवृष्टी, घरात अन्नाचा दाणा नव्हता। एके दिवशी गणू खूप दुःखी होऊन गावाबाहेर बसला। डोळ्यात अश्रू होते। तो मनात म्हणाला, देवा, माझी परीक्षा अजून किती घेणार? माझ्याकडे आता काहीच उरले नाही। त्याच वेळी त्याला एका भक्ताकडून स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असल्याचे कळले। गणूने मनाशी ठरवले, एकदा स्वामींच्या चरणी जाऊन पाहू। माझे दुःख त्यांच्या चरणी ठेवतो। तो अक्कलकोटला पोहोचला। स्वामी एका झाडाखाली शांतपणे बसले होते। आजूबाजूला अनेक भक्त होते। गणू काही बोलण्याआधीच स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, काय रे बाळा, एवढा का घाबरलास? गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो म्हणाला, महाराज, माझे घर संकटात आहे। शेती गेली, पैसा नाही, घरात अन्न नाही। आता जगावे तरी कसे? स्वामी काही क्षण शांत राहिले। त्यांनी गणूकडे प्रेमाने पाहिले आणि फक्त एवढेच म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गणूला आश्चर्य वाटले। त्याने विचारले, महाराज, माझे संकट कधी संपेल? स्वामी हसले आणि म्हणाले, जिथे श्रद्धा असते तिथे संकटाला जास्त काळ थांबता येत नाही। गणूने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले आणि घरी परतला। दुसऱ्याच दिवशी आकाशात काळे ढग जमले। जोरदार पाऊस सुरू झाला। गणूची शेती पुन्हा हिरवीगार झाली। काही दिवसात त्याच्या पिकाला चांगली वाढ आली। पण गणूच्या मनात एक प्रश्न होता, हे स्वामींचे चमत्कार आहे की माझ्या नशिबाचा बदल? काही महिन्यांनी त्याला भरघोस पीक मिळाले। घरातील अडचणी दूर होऊ लागल्या, पण गणूने आपले यश स्वतःचे मानले नाही। तो पुन्हा स्वामींच्या चरणी गेला। स्वामींना पाहताच तो त्यांच्या चरणी पडला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही मला वाचवले। स्वामी म्हणाले, मी काय केले रे? तुझी श्रद्धा जागी झाली आणि तुझ्या हाताला बळ मिळाले। लक्षात ठेव, देव संकट कधीच येऊ देणार नाही असे नाही, पण संकटातून बाहेर पडण्याची शक्ती नक्की देतो। हे शब्द गणूच्या हृदयात कायमचे कोरले गेले। त्या दिवसापासून गणूने ठरवले की सुख असो वा दुःख, स्वामींचे नाम कधीही सोडायचे नाही। तो रोज प्रेमाने म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण गणूची श्रद्धा कधी बदलली नाही। आपल्या जीवनातही कधी कधी अशीच परिस्थिती येते। आपण खूप प्रयत्न करतो तरी मार्ग सापडत नाही। मन थकते, डोळ्यात अश्रू येतात आणि आपण विचारतो, माझे दुःख कधी संपणार? अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेऊ शकतात, पण भक्ताला कधीच एकटे सोडत नाही। मनापासून स्वामींचे नाम घ्या। श्री स्वामी समर्थ। कदाचित तुमच्या डोळ्यांना लगेच चमत्कार दिसणार नाही, पण तुमच्या मनाला जगण्याची नवी शक्ती नक्की मिळेल। आजची एकच प्रार्थना, हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील भीती दूर करा। संकटांमध्ये धैर्य द्या, चुकीच्या मार्गापासून वाचवा आणि तुमच्या चरणांवरील श्रद्धा सदैव कायम ठेवा। शेवटी एवढेच,
स्वामींवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा, प्रयत्न करत राहा, नामस्मरण सोडू नका, कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथे आशा कधीच संपत नाही। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।